नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आलो आहे आज पाटील गोट फार्मला व्हिजिट देण्यासाठी। चित्ते पिंपळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव आहे। तर बघा, पूर्ण बोरचा गोट फार्म आहे इथं। पूर्ण वरच्या मजल्यावर खाली त्याला तर पूर्ण मॅट वापरून, जेणेकरून शेळ्यांचं लगवी जरी केली तर डायरेक्ट खाली जाऊ शकते। आणि लेंड्यासुद्धा खाली त्यांनी खाली कुक्कुटपालनासाठी केलेले बघा, खाली लेंडी खतसुद्धा विकून पैसा कमावला जातो। तर त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करू शकता। ते पण सुरुवात छोटी बसून, 1-2 शेळी बसून करायची। कारण इथं बघा, पूर्ण सुसज्ज नियोजनबद्ध अशा प्रकारे त्यांचा गोट फार्म केलेला आहे। तर बघू शकता पूर्ण आज इथं सतीश रेनियर यांचे आधुनिक मॉडर्न फार्मिंगचं तुम्हाला सर्वांच्या परिचयात असेल सतीश सर। तर त्यांचे आज ट्रेनिंग आहे, इथं आपण आलेलो आहे तर कार्यक्रमासाठी व्हिजिट देण्यासाठी। तर पूर्ण बघा, पूर्ण बोरच्या मोठ्या गाबणी शेळ्या किंवा पाठी, लहान पिल्ले सर्व आहे। आता बघू आपण पूर्ण फार्म तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही थोडंफार छोटीशी का होईना सुरुवात करू शकता आणि आपल्या व्यवसायाला बळकटी देऊ शकता। कारण बघा, व्यवसाय कोणता पण असो, पण मग शेळीपालनासारखा, शेळ्यांसारखा व्यवसाय कोर्टच नाही आणि परवडणारा व्यवसाय। त्यामध्ये 24 तास शेळीला मार्केट असतं। कारण प्रत्येक दुसऱ्या व्यवसायात कॉम्पिटिशन खूप आहे। कारण आज आपण एक दुकान टाकलं तर समोरचा दुसरा दुकान टाकतो, त्यामुळं मार्केट डाऊन होतं। पण मग शेळीपालनात 24 तास मार्केट असतं, केव्हा पण तुम्ही अर्ध्या रात्री विकू शकता। बघा, पूर्ण आता बोरचं थोडं महाग असतं, त्यामुळे थोडं 1000-1500 रुपये किलोप्रमाणे भेटू शकतं। तर तुम्ही एका शेळी बसून किंवा 2 शेळी बसून तुमच्याकडे जसं बजेट असेल त्या प्रकारे तुम्ही सुरुवात करू शकता। तर बघा, पूर्ण गाबणी शेळ्या, त्यांचे कप्पे किती तुम्हाला प्रत्येक कप्प्याचं दाखव। तर बघा आता कप्पे किती, ह्या कप्प्यात गाबणी, परत ह्या कप्प्यामध्ये बघा पाठी आहे ती 4-4, 5-5, 6-6, 7-7 महिन्याच्या किंवा फळकर पाठी। परत दुसऱ्या कप्प्यात या गाबणी शेळ्या काही व्यायलेल्या आहे पूर्ण। बघा, हा एक कप्पा, 2, परत अजून बघा किती कप्पे तयार केले। पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडलाच तर इतरांना शेअर करू शकता मित्रांनो। तर बघा, हा दुसरा कप्पा, यामध्ये शेळ्या परत ठेवलेल्या एक, म्हणजे वेगवेगळे कप्पे केलेले त्यांनी। आता कशा प्रकारे केले ते तर नाही इथं तुम्हाला डायरेक्ट त्यांच्या थ्रू आपण सांगितलं असतं, पण ते खाली ट्रेनिंग चालू असल्यामुळे ते तिथंही व्यस्त आहे। तर तुम्ही बघू शकता। परत मोठ्या शेळ्या 3ऱ्या, 4थ्यांदा, काही की 5व्या वेताच्या, 4थ्या वेताच्या, अशा प्रकारच्या शेळ्या आहेत। जर ज्यांना कोणाला बोरच्या शेळ्या खरेदी करायच्या, नक्कीच तुम्ही पाटील गोट फार्मला व्हिजिट देऊ शकता। स्वतः या, स्वतःच्या नजरेने फार्म बघा, कारण जेणेकरून तुम्हाला फार्मसुद्धा बघता येतील। प्रत्यक्षात आपण बघितल्याशिवाय शेळ्या कधीही खरेदी करायच्या नाही। जेणेकरून काय होतं, आपल्या पण लक्षात येतं की फार्म कशा प्रकारे बांधलेलं आहे, त्यांनी सुरुवात कशी केली आणि त्यांचं नियोजन कसं आहे, त्यांनी किती इन्व्हेस्ट केली सुरुवातीला, त्याच्यानंतर किती मुनाफा राहतो, त्यांचं वार्षिक उत्पन्न किती, त्यांचा खर्च किती, टोटल आपल्याला त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी मदत होत असते। त्यामुळंच हा फायदा असतो स्वतः फार्मला व्हिजिट देण्याचा। त्यासाठी आपण सुद्धा व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहे। पूर्ण बघा, इकडं मोठ्या शेळ्या, गाबणी शेळ्या, काही की खाली शेळ्या, खाट्या शेळ्या, पाठी, इथं बरं पहिल्या, 2ऱ्या, 3ऱ्या वेत्या शेळ्या दिसत आहेत अंदाजे। तर बघा, पूर्ण गाबणी इकडं अजून बघा, पूर्ण त्यांचे कप्पे किती, जवळजवळ 20-25 कप्पे त्यांनी केलेले। आता त्यांचे पिल्लेसुद्धा आहे बघा। तर बघा, इकडं पण बघा पूर्ण मोठ्या शेळ्या आहे। पूर्ण गाब ज्या खरं बोरचं परवडतं, कारण बोर 1000-1500 रुपये किलो राहतं। ज्यांना कोणाला पैसा असेल जास्त, तर तुम्ही नक्कीच आपल्या वातावरणात सेट झालेले बोरच्या शेळ्या घेऊ शकता, कोणत्या पण घेऊ शकता। पूर्ण बघा पिल्ले आता 1-1, 1.5 महिन्याचे पिल्ले बघा, पूर्ण छोटे पिल्ले। आणि वजन बघा, पूर्ण वजन आहे 8-8, 9-9 किलोचे पिल्ले। पूर्ण पिल्ले बघू शकता तुम्ही, क्वालिटी 1 नंबरचे पिल्ले बघा। लहान पिल्ले, त्यांच्यासाठी खुराक जवळजवळ 2-2 महिन्याचे पिल्ले ते चारा खात आहेत म्हटल्यावर याला मवा झालेला आहे। पूर्ण अशा प्रकारे पिल्ले, तर 14-15 पिल्ले बघा मित्रांनो। तर बघा, ज्यांना कोणाला पिल्ले घ्यायचे ते नक्कीच तुम्ही संपर्क डायरेक्ट चित्ते पिंपळगावला येऊ शकता, स्वतः फार्मला व्हिजिट देऊ शकता। बघा पिल्ले, पूर्ण बघा कसे पिल्ले, वजनदार पिल्ले, पूर्ण 8-8, 9-9 किलोचे पिल्ले, 2-2 महिन्याचे। कारण गावरांची वजन वाढ होत नसते, बोरची सर्वात जास्त वजन वाढ बोरची होती, बोर जातीची होती। त्यामुळं आता प्रत्येकजण बोर जातीकडे बोलतं आहे। पिल्ले अजून ब्रीडर, चला ब्रीडर बघू आपण। ब्रीडर पण खूप छान आहे, 2 ब्रीडर त्यांचे मोठमोठाले। आता ब्रीडरची किंमत जवळजवळ 50,000च्या पुढंच। तर बघा, हा त्यांचा ब्रीडर आहे। तर बघा, पूर्ण जवळजवळ
50 ते 60 किलोच्या पुढचा 70-80 किलोचा जवळजवळ 50-60 किलोचा ब्रीडर आहे बघा. पूर्ण ब्रीडर 2 ब्रीडर एवढ्या शेळ्यांमध्ये 2 ब्रीडर ठेवलेले त्यांनी, कारण एवढ्या शेळ्यांमध्ये 2 ब्रीडर लागतात म्हणजे लागतात. हा उठत नाही, त्याला जुवार आलेलं उठायचे, दमला तो बहुतेक, तर त्यामुळे तो काही उठत नाही. तर तुम्ही बघा आता एक एक कप्प्यावाल्या शेळ्या जवळजवळ आलेल्या आहे, जवळजवळ म्हणजे त्यांचे आता व्यायला आलेले आहे. तर त्यामुळे त्यांना अलग ठेवलं जेणेकरून बाकी शेळ्या त्यांना पोटात मारणार नाही. म्हणजे सुसज्ज नियोजन अशा प्रकारे तुम्ही करू शकता, व्यवस्थित नियोजन. बघा 1-2 दिवसावर आले जवळजवळ 2 ते 3 पिल्ले देऊ शकते शेळी, कारण त्यांचं बघा केवढ्या मोठ्या मापात शेळी आहे, त्यामुळे बोरला किंमत असते. तर तुम्ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो. तर बोरचं बघा त्यांना सुका चारा, तुरीचं भुसकट व्यवस्थित खातात बघा त्या. आता याला दरवाजा कुठे आहे बघा या पाठी बरं का. बघा या पाठी कोणी म्हणाल का कोणी, कारण बोरची हाईट कमी राहते त्यामुळं बघा कशा दिसतात. जवळजवळ 30-50-40 किलोच्या पाठी या. तर जवळजवळ 1000 रुपये किलो नाही म्हटलं तरी 40,000च्या पाठी इथे या. आणि गाबणी बहुतेक गाबणी काही 4-4 महिन्याच्या, काही 3-3 महिन्याच्या, अशा गाबणी पूर्ण शेळ्या. आणि त्यांना वातावरणासाठी बघा इथून पूर्ण मोसंबीचं बाग आहे, जेणेकरून तापमान त्यांना जास्त येणार नाही, कारण उष्णता उन्हाळ्यामध्ये गरमी जास्त होते, त्यामुळे इकडून थंडावा येण्यासाठी त्यांचा मोसंबीचा बाग आहे इकडं. तर बघा इकडं मोसंबीचा बाग, जाळी, म्हणजे इथं मांजर काहीच येऊ शकत नाही, पक्षीसुद्धा येऊ शकत नाही, अशा प्रकारे त्यांचं नियोजन आहे. बघा एक क्वालिटी, एक नंबरचं क्वालिटी इथं बोरगोट फार्मला भेटू शकते बघा पूर्ण शेळ्या. आणि इकडं ब्रीडर बघा छोटे छोटे 8-8 1-1 वर्षाचे काही इकडं ब्रीडर आहे बघा. चला आपण हे पण बघू. इथं बघा ब्रीडर बघितला कसा आहे ब्रीडर. हे ज्यांना कोणाला ब्रीडर घ्यायचे ते नक्कीच इथं विजिट देऊ शकता. खूप छान क्वालिटीचे ब्रीडर आहे आणि पाठीसुद्धा आहे. काही ब्रीडर हे कप्पा पूर्ण ब्रीडरचा आहे, लहान मोठे ती आदंत किंवा 2 दाती ती 4 दाती ब्रीडर आहे. तर ज्यांना कोणाला ब्रीडर घ्यायचे ते नक्कीच येऊ शकता, कारण ज्यांना शेळ्या घ्यायला जर महाग पडत असेल तर नक्कीच ब्रीडर घेऊ शकता. ब्रीडर बघितले कसे, एक नंबरचा ब्रीडर आहे. हा माझ्या मागून लागला बघा, हा ब्रीडर, हे एक ब्रीडर बघितले क्वालिटी, इसको बोलते ब्रीडर. पूर्ण ब्रीडरचा कप्पा आहे, तो मोठ्या शेळ्यांचा आहे, तो पाठींचा कप्पा आहे. या प्रकारे बोरचे गोट फार्मी बघा. हे ब्रीडर, इसको बोलते ब्रीडर. बघा कमीत कमी 30 ते 40 किलो वजनाचे ब्रीडर आहे आणि प्युअर ब्लड लाईन आहे, प्युअर ओरिजिनल. बोरची ओरिजिनल ब्लड लाईन शक्यतो सहसा भेटत नसते, मोजक्याच फार्मवर आहे. तर तुम्ही नक्कीच प्युअर ब्लड लाईनची तुम्ही इथं व्हिजिट देऊ शकता आणि खरेदी करू शकता बघा. आणि जर लहान मोठे प्रत्येक क्वालिटीचे तुम्हाला मोठ्या शेळ्या घ्यायच्या किंवा मोठे ब्रीडर घ्यायचे तर घेऊ शकता, आणि लहान घ्यायचे असेल तर लहान पण घेऊ शकता. बघा हे पूर्ण मोठाले ब्रीडर आहे. हे बघा हे लहान ब्रीडर आहे, इथली ताकद एक यात. हे बघा ब्रीडर, हे बघा किती छान क्वालिटी आहे. हे बघा एक नंबरचं एक नंबर आहे. व या प्रकारे शेळीपालन करायचं तर या प्रकारे करायचं, व्यवस्थित नियोजनबद्ध, आणि आपलं नुकसान होणार नाही किंवा लॉस होणार नाही या प्रकारे तुम्ही करू शकता. नाही तर लाखो खर्च करायचे, इन्कम काहीच नाही, तर अन्यथा करायचं नाही. जर आपल्याला योग्य नियोजन करता येत असेल, अनुभव योग्य असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता मित्रांनो. पूर्ण ब्रीडर आहे, लहान मोठे. तर भेटू परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपला चॅनलला फॉलो करत राहा मित्रांनो. अशाच प्रकारे तुम्हाला नवीन माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता.